हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आपण आपला तिसरा युनिट चालू करणार आहोत. तिसऱ्या युनिटचं नाव आहे ईमेल, इंटरनेट अँड इट्स ॲप्लिकेशन 1. ओके. याच्यामध्ये आता आपण बघूयात, तिसऱ्या युनिटमधला फर्स्ट चॅप्टर आहे. त्याच्यामध्ये आपण बघूयात फर्स्ट आपल्याला काय काय आधी बघणार आहोत आपण या लेसनमध्ये. याच्यामध्ये आपण पाहणार आहोत ईमेल, आउटलुक एक्सप्रेस, बल्क ईमेल सॉफ्टवेअर. याच्यातलं फर्स्ट पार्ट आहे इलेक्ट्रॉनिक मेल और ईमेल, तो आपण बघूयात आधी. सो ईमेल हा आम्ही सर्वजण यूज करतो, पण ईमेलचा एक्झॅक्ट डेफिनेशन काय आहे हे आपल्याला कोणी सांगू शकत नाही. मग आपण सुरुवात करूयात की ईमेलची डेफिनेशन काय होते किंवा ईमेलचा मिनिंग थेरेटिकल लँग्वेजमध्ये एक्झॅक्ट काय येतो. सो बघा, ईमेल, इलेक्ट्रॉनिक मेल इज द एक्सचेंज ऑफ कम्प्युटर स्टोर्ड मेसेज बाय टेलिकम्युनिकेशन. ओके. ईमेल म्हणजे काय, ते एक्सचेंज ऑफ कम्प्युटर स्टोर्ड मेसेज. कम्प्युटर स्टोर्ड मेसेजचा एक्सचेंज करणं बाय टेलिकम्युनिकेशन. टेलिकम्युनिकेशन थ्रू एक्सचेंज करणं याला काय म्हटलं तर ईमेल. देन ईमेल मेसेज आर usually email messages are usually encoded in ASCII text. आता या ईमेलचे जे मेसेज आहेत ते ASCII टेक्स्ट या कोडमध्ये जे आहेत, म्हणजे जसं की बायनरी आपण म्हणतो, त्याच्यानंतर डिजिटल म्हणतो, तसं ही एक लँग्वेज आहे, त्या लँग्वेजमध्ये त्याचं कोडिंग केलं जातं. हाऊएव्हर यू कॅन ऑल्सो सेंड नॉन टेक्स्ट फाईल्स. याच्यामध्ये तुम्ही नॉन टेक्स्ट फाईल सुद्धा सेंड करू शकता. मग त्या कोणत्या, सच ॲज ग्राफिक, इमेज अँड साऊंड फाईल्स as attachment sent in binary string. Email was one of the first use of the internet and one of the first uses of the internet, and it's still the most popular use. ईमेल हा काय म्हटलं त्यांनी की एक वन ऑफ द मोस्ट वन ऑफ द फर्स्ट यूज ऑफ इंटरनेट. म्हणजे काय म्हटलं त्यांनी की हा ईमेल हा इंटरनेटचा सगळ्यात पहिला यूज आहे, आणि दुसरी गोष्ट सगळ्यात पॉप्युलर यूज आहे. त्याच्यानंतर अ लार्ज पर्सेंटेज ऑफ द टोटल ट्रॅफिक ओव्हर द इंटरनेट इज ईमेल. ईमेलवरचं किंवा इंटरनेटवरचं सगळ्यात मोठं ट्रॅफिक जे आहे ते कुणाचं असेल तर ते ईमेलचं. म्हणजे सगळ्यात जास्त जिथे सर्व्हर बिझी राहतो इंटरनेटवरती, तो कुठे, कशा थ्रू, तर ईमेलमध्ये बिझी राहतो. देन internet is the email. Email can also be exchanged between online service provider users and it in networks other than the internet, both public and private. Email can also be exchanged between online service provider. हे जे ईमेल जो आहे तो काय करतो, एक्सचेंज बिटवीन ऑनलाईन सर्व्हिस प्रोव्हायडर युजर्स. जे जे ऑनलाईन यूज करतात त्यांच्यात काय होतं की डाटा किंवा जसं की त्यांनी म्हटलं मेसेज जो आहे एक्सचेंज करण्यासाठी ईमेलचा यूज होतो युजर्स, आणि नेटवर्क अदर दॅन द इंटरनेट, बोथ पब्लिक अँड प्रायव्हेट. आणि ते पब्लिकली आणि प्रायव्हेटली दोन्ही टाईपने त्याला यूज करता येतो. देन हाऊ टू राईट प्रोफेशनल ईमेल. प्रोफेशनल ईमेल कशा पद्धतीने लिहिला जातो. आता याच्यामध्ये बघायला गेलो तर त्यांनी काही याच्यामध्ये काही स्टेप्स दिलेले आहेत. Follow these 5 simple steps to make sure your English emails are perfectly professional or formal. याच्यामध्ये फर्स्ट वन, बिगिन विथ अ ग्रीटिंग. हे आता 5 त्यांनी पॉइंट दिलेले आहेत प्रोफेशनल किंवा फॉर्मली ईमेल लिहिण्याचे. त्याच्यातला फर्स्ट आहे बिगिन विथ ग्रीटिंग. सेकंड, थँक्स द रिसिपियंट. थर्ड, स्टेट युअर पर्पज. फोर्थ, add your closing remarks. Fifth, end with closing. ओके. सो हे 5 जे आहे टॉपिक त्यांनी किंवा हे 5 जे पॉइंट आहेत ते दिलेले आहेत. याच्यामधला पहिला जो आहे बिगिन विथ ग्रीटिंग. आता ज्यावेळेला तुम्ही ईमेल स्टार्ट करता लिहायला तेव्हा सुरुवातीला कसं त्या ग्रीटिंग पासून त्याची स्टार्ट होतं. मग ग्रीटिंग म्हणजे एक्झॅक्ट काय, ऑलवेज ओपन युअर मेल विथ अ ग्रीटिंग. कधी तुमचा मेल सुरू करायच्या आधी त्याला तो ग्रीटिंगने सुरू करायचा. सच. मग ग्रीटिंग म्हणजे काय,
तर सपोज डिअर अमेय, ओके, इथे त्यांनी डिअर क्यू दिलेलं आहे, त्या पद्धतीने आपण म्हणू शकतो की डिअर अमेय. इफ युअर रिलेशनशिप विथ द रीडर इज फॉर्मल, जर तुमची रीडर सोबतचं रिलेशन जर फॉर्मल असेल तर तुम्ही अशा पद्धतीने डिअर त्याच्यासमोर टाकू शकता. विथ रीडर इज फॉर्मल, यूज देअर फॅमिली नेम. आणि इफ युअर रिलेशनशिप विथ द रीडर इज फॉर्मल देन यूज देअर फॅमिली नेम. जर तुमचं त्याच्यासोबत रिलेशन जर फॉर्मल असेल, जास्तही नसेल, तर तुम्ही काय करू शकता, तर त्याचं फॅमिली नेम टाकू शकता. जसं की डिअर, तर जसं की माझं नाव म्हटलं तर डिअर साबले, किंवा डिअर त्याच्यानंतर तुम्ही त्यांचं सरनेम टाकू शकता, फॅमिली नेमने तुम्ही त्याचं ग्रीटिंग स्टार्ट करू शकता. इफ द रिलेशनशिप इज मोर कॅज्युअल, इफ द रिलेशनशिप इज मोर कॅज्युअल, जर तुमचं रिलेशनशिप जी आहे ती जास्त कॅज्युअल असेल, यू कॅन सिम्पली से हाय. म्हणजे जर तुमचं रिलेशन कॅज्युअल असेल तर तुम्ही फक्त हाय अमेय किंवा हाय तनया अशा पद्धतीने तुम्ही तिथे मेन्शन करू शकता. इफ यू डोंट नो द नेम ऑफ द पर्सन यू आर रायटिंग टू यूज, जर तुम्हाला त्या समोरच्या पर्सनचं नाव माहिती नसेल तर तुम्ही त्याच्यात लिहू शकता टू हुम इट मे कन्सर्न. अदरवाईज काय लिहू शकता, ऑर डिअर सर ऑर मॅडम. जर तुम्हाला समोरच्या व्यक्तीचं नाव माहिती नसेल तर तुम्ही हे लिहू शकता टू हुम इट मे कन्सर्न ऑर डिअर सर किंवा मॅडम. आणि अशा पद्धतीने तुमची जी ग्रीटिंग आहे त्याचं स्टार्ट, त्याला तुमची जो ईमेल आहे त्याचं स्टार्ट होईल या ग्रीटिंगने. देन येतं सेकंड, थँक्स द रेसिपियंट. आता काय होतं, हे थँक्स कधी यूज केलं जातं, ज्यावेळेस, आता ते आपण आधी वाचूया ते, इफ यू आर रिप्लाय टू अ क्लायंट इन्क्वायरी यू शुड बिगिन विथ द लाईन ऑफ थँक्स. जर तुमच्या एखाद्या क्लायंटने इन्क्वायरी केली तुमच्याकडे आणि त्याला तुम्ही रिप्लाय देताय तर त्यावेळेस तुम्हाला थँक्स लाईनने स्टार्ट करता येतं. फॉर एक्झाम्पल, जसं की इफ समवन हॅज अ क्वेश्चन अबाउट युअर कंपनी, जर एखाद्याला तुमच्या कंपनीविषयी काही प्रश्न आहे, यू कॅन से, तर त्याला तुम्ही म्हणू शकताय थँक्यू फॉर कॉन्टॅक्टिंग एक्स वाय झेड कंपनी. लक्षात, मी इथे तुमचं थँक्स आलं, पहिलं का आलं डिअर सर और मॅडम, त्याच्यानंतर थँक्यू फॉर कॉन्टॅक्टिंग एक्स वाय झेड कंपनी. देन इफ समवन हॅज रिप्लायड टू वन ऑफ युअर ईमेल्स, जर एखाद्याने तुमच्या ह्याचा मेसेजचा रिप्लाय दिलाय, बी शुअर टू से, तर मग त्याला तुम्ही त्याला पुन्हा मेसेज करताना तुम्हाला हे अशा पद्धतीची जी लाईन दिलेली आहे ती टाकणं गरजेचं आहे. ती लाईन आहे थँक्यू फॉर युअर प्रॉम्प्ट रिप्लाय. आलं लक्षात, कारण त्याने तुम्हाला रिप्लाय दिला, सो त्याला सुद्धा तुम्ही थँक्स बोलायला विसरता कामा नये, त्या ठिकाणी तुमचं थँक्स पुन्हा येईल. और थँक्स फॉर गेटिंग बॅक टू मी, काय किंवा काय म्हणू शकता, थँक्स फॉर द गेटिंग बॅक टू मी. आता याच्यानंतर थँकिंग द रीडर्स पुट हिम और हर ॲट इज अँड इट विल मेक युअर ॲपियर मोर पोलाइट. याच्यामुळे काय होतं की तुमचा जो ईमेल आहे, तुमचा जो मेसेज आहे तो जास्त पोलाइट वाटतो समोरच्या. थोडंसं जर तुमचं काम असेल एखाद्याकडे तर तो तुम्हाला पॉझिटिव्हली घेतो. देन थर्ड येतं याच्यातलं, स्टेट युअर पर्पज. काय येतं थर्ड, स्टेट युअर पर्पज, म्हणजे तुमचं जे पर्पज आहे, तुम्ही कोणत्या पर्पजसाठी मेल करताय तो इथे मेन्शन करणं गरजेचं आहे. सो इफ यू आर स्टार्टिंग द ईमेल कम्युनिकेशन जेव्हा तुम्ही स्टार्ट करताय, इट मे बी इम्पॉसिबल टू इन्क्लूड अ लाईन ऑफ थँक्स. इट मे बी इम्पॉसिबल टू इन्क्लूड अ लाईन ऑफ थँक्स. इन्स्टेड बिगिन बाय स्टेटिंग युअर पर्पज. सो तुमचा पर्पज सांगण्याच्या आधी तुम्ही थँक्यू बोलू शकत नाही, कारण तुमचा पर्पज काय ते आधी कळायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, मग पर्पज कसा लिहितात, आय एम रायटिंग टू इन्क्वायर अबाउट, म्हणजे तुम्हाला इन्क्वायरी करायची म्हणून तुम्ही तिथे आता तुमचा पर्पज लिहिलाय, आय एम रायटिंग टू इन्क्वायर अबाउट, ऑर आय एम रायटिंग इन रेफरन्स टू, आणि किंवा तुम्ही एखाद्याच्या या पर्टिक्युलर रेफरन्ससाठी तुम्ही त्याला तो मेल करताय.
सो या गोष्टी म्हणजे तुमचा पर्पज क्लिअर केल्याशिवाय तुम्हाला थँक्स म्हणता येणार नाही. देन मेक युअर पर्पज क्लिअर अर्ली ऑन इन द ईमेल. तुमचा लवकरात लवकर तुमच्या ईमेल मध्ये तुमचा पर्पज काय तो क्लिअर झाला पाहिजे. देन मूव्ह इन टू द मेन टेक्स्ट ऑफ युअर मेल. आणि त्याच्यानंतर तुमच्या मेलच्या मेन टेक्स्टला तुम्ही पोहोचला पाहिजे किंवा नंतर तुमचं मेन टेक्स्ट येईल. देन मेन टेक्स्ट ऑफ युअर ईमेल. रिमेंबर, पीपल वॉन्ट टू रीड ईमेल क्विकली. लोकांना हे लक्षात ठेवा की लोकांना जो ईमेल आहे हा खूप लवकर वाचायची सवय आहे किंवा क्विकली जास्त वेळ ईमेलवरती घालवत नाहीत. एखादा ईमेल ओपन केला तर 10 मिनिटात किंवा 5 मिनिटात एवढा पण वेळ देत नाहीत लोक. काही सेकंदातच तो बघून तो क्लोज करतात. त्याच्यामुळे सो कीप युअर सेंटेन्स शॉर्ट अँड क्लिअर. त्याच्यामुळे तुमचं जे सेंटेन्स आहे ते शॉर्ट आणि क्लिअर ठेवायचं. यू विल ऑल्सो नीड टू पे केअरफुल अटेन्शन टू ग्रामर. त्याच्यानंतर तुमचं ग्रामरवरती अटेन्शन असणं खूप गरजेचं आहे. ओके. स्पेलिंग अँड पंक्च्युएशन सो दॅट यू प्रेझेंट अ प्रोफेशनल इमेज ऑफ युअर सेल्फ अँड युअर कंपनी. सो तुमचं ग्रामर, स्पेलिंग आणि पंक्च्युएशन हे त्या ईमेल मध्ये खूप गरजेचं आहे. कारण त्याच्यावरून ठरतं की तुम्ही किती समोरचा तुमची इमेज बनवतो, की तुम्ही किती प्रोफेशनल आहात किंवा तुमची कंपनी किती प्रोफेशनल आहे. देन फोर्थ वन येतं ऍड युअर क्लोजिंग. फोर्थ वन काय आहे? ऍड युअर क्लोजिंग रिमार्क्स. ऍड युअर क्लोजिंग रिमार्क्स म्हणजे काय? बिफोर यू एंड युअर ईमेल, इट्स पोलाइट टू थँक्स युअर रीडर वन मोर टाइम. ज्या वेळेला तुमचा तुम्ही ईमेलचा एंड करताय त्यावेळेस पोलाइटली ज्याला तुम्ही ईमेल लिहिताय त्याला थँक्स बोलावं. युअर रीडर वन मोर टाइम अँड ऍड सम पोलाइट क्लोजिंग रिमार्क्स. आणि काही पोलाइट क्लोजिंग रिमार्क्स त्याच्यात ऍड करायचे. यू माइट स्टार्ट विथ, आता तुम्ही त्याची स्टार्ट कशी आहे? थँक्यू फॉर. मग तुम्ही जो क्लोजिंग रिमार्क आहे तो कशा पद्धतीने लिहू शकता? थँक्यू फॉर युअर पेशन्स अँड कॉपरेशन हे एक आलं. किंवा थँक्यू फॉर युअर कन्सिडरेशन. आलं लक्षात? सो अशा पद्धतीने कन्सिडर म्हणू शकता. अदरवाइज अँड देन फॉलो अप विथ इफ यू हॅव एनी क्वेश्चन्स और कन्सर्न डोंट हेसिटेट टू लेट मी नो अँड आय लुक फॉरवर्ड टू हिअरिंग फ्रॉम यू. तर अशा पद्धतीने थँक्स म्हणून झाल्याच्या नंतर तुम्हाला अशा पद्धतीने तुम्ही एक लाईन ऍड करू शकता. सो हे झालं तुमचं क्लोजिंग रिमार्क. क्लोजिंग रिमार्क झाल्याच्या नंतर लास्ट पॉइंट तुमचा येतो तो म्हणजे एंड विथ अ क्लोजिंग. आता क्लोजिंगने एंड कशी केली जाते? द लास्ट स्टेप इज टू इन्क्लूड अन appropriate closing with your name. The last step is to include an appropriate closing with your name. आता याच्यानंतर जो लास्ट आहे, एंड आहे तुमच्या याच्यात, त्याच्यात तुमचं नाव आलं पाहिजे. मग ते त्याच्या आधी काय येणार? तर बेस्ट रिगार्ड्स किंवा सिन्सिअरली किंवा अँड थँक्यू आर ऑल प्रोफेशनल. हे सगळे काय आहेत? प्रोफेशनल आहे. देन अवॉइड क्लोजिंग सच एज बेस्ट विशेस और cheers unless you are good friend with the reader. तुम्ही जर त्या रीडरचे चांगले फ्रेंड नसाल तर हे बेस्ट विशेस किंवा cheers लिहिणं अवॉइड करा. फायनली बिफोर यू हिट द सेंड बटन, आता तुम्ही सेंड बटन प्रेस करायच्या आधी रिव्ह्यू अँड स्पेल चेक युअर ईमेल. तुमचा ईमेल एकदा बघून घ्या आणि एकदा स्पेलिंग चेक करून घ्या. चेक युअर ईमेल वन मोर टाइम टू मेक शुअर इट ट्रुली परफेक्ट. तुमचा ईमेल परफेक्ट आहे की नाही हे बघणं एकदा चेक करून घ्या किंवा एकदा व्हेरीफाय करून घ्या. देन नेक्स्ट पार्ट आहे डिजिटल सिग्नेचर. सो व्हॉट इज डिजिटल सिग्नेचर? डिजिटल सिग्नेचर म्हणजे काय? अ डिजिटल सिग्नेचर इज अन इलेक्ट्रॉनिक encrypted stamp of authentication or digital information such as email message. Digital signature is an electronic encrypted, electronic आहे, सिक्युअर आहे,
स्टॅम्प ऑफ ऑथेंटिकेशन ऑफ डिजिटल इन्फॉर्मेशन. डिजिटल इन्फॉर्मेशनचा एक स्टॅम्प आहे, सचच ईमेल मेसेज, लाईक ईमेल मेसेज मध्ये मॅक्रोज और इलेक्ट्रॉनिक डॉक्युमेंट्स किंवा एखाद्या इलेक्ट्रॉनिक डॉक्युमेंट्स मध्ये किंवा मॅक्रोज मध्ये त्याचा यूज केला जातो. अ सिग्नेचर कन्फर्म्स दॅट द इन्फॉर्मेशन ओरिजिनेटेड फ्रॉम द सायनर. त्या डिजिटल सिग्नेचरमुळे काय होतं की हे व्हेरीफाय होतं की आलेली कन्फर्म होतं की समोरून आलेली जी इन्फॉर्मेशन आहे ती सायनरनं स्वतः पाठवलेली आहे अँड हॅज नॉट बीन अल्टर्ड, आणि ती कुणी चेंज केलेली नाहीये किंवा त्याला कोणी चेंज करू शकत नाही. देन ऍड अँड रिमूव्ह डिजिटल सिग्नेचर इन ऑफिस फाइल्स. आता मायक्रोसॉफ्ट ऑफिसमध्ये ह्या डिजिटल सिग्नेचर कशा पद्धतीने ऍड केली जाते, आपल्याला पूर्ण स्टेप करता येणार नाही कारण त्याच्यासाठी आधी ते आहे पुढे मी सांगेन तुम्हाला, पण आपण एक त्याची स्टेप बघूया. सो एक मिनिट, शेअर स्क्रीन शेअर करतो. ओके, आता तुमचं वर्ड डॉक्युमेंट आहे. वर्ड डॉक्युमेंट मध्ये जर डिजिटल सिग्नेचर तुम्हाला बघायचे असेल तर कशी इन्सर्ट केली, जिथे तुम्हाला डिजिटल सिग्नेचर इन्सर्ट करायचे त्या ठिकाणी पहिला कर्सर ठेवा. कर्सर ठेवून झाल्यावर इथे इन्सर्ट टॅबला जा. इन्सर्ट टॅबला गेल्याच्या नंतर तुम्हाला इथे सिग्नेचर लाईन दिसते, त्या सिग्नेचर लाईन वरती क्लिक करा. ओके, सिग्नेचर लाईनवर क्लिक केल्याच्या नंतर इथे तुम्हाला विचारलं एक विंडो ओपन होते. त्या विंडो मध्ये काय म्हटलेलं आहे, सिग्नेचर सेटअप. त्याच्यामध्ये फर्स्ट काय विचारलंय, सजेस्टेड सिग्नर, फॉर एक्झाम्पल तुमचं नाव. आता काय की कोणाचे सिग्नेचर आहे, तर मी इथे म्हटलं दीपक साबले. ओके, सजेस्टेड सायनर्स टायटल. सायनर च टायटल म्हणजे तो तिथला कोण आहे, मॅनेजर आहे, एमडी आहे, प्रोप्रायटर आहे, आपण म्हणूयात प्रोप्रायटर. त्याच्यानंतर त्याचा ईमेल आय डी, सजेस्टेड सायनर्स ईमेल आय डी DA92@gmail.com. ओके, हे मी टाकलं आणि इथे म्हटलं ओके. आता इथे म्हणजे आता इथे कसं होतं, ज्यावेळेला तुम्ही आता इथे गेल्याच्या नंतर इथे मी माझी एखादी सिग्नेचर स्कॅन केलेली माझी एखादी सिग्नेचर आहे तर ती मी इथून इन्सर्ट करू शकतो. ती इन्सर्ट केल्यावरती माझी सिग्नेचर जे आहे ती मला इथे दिसेल. ओके, इथे माझं नाव आलं. आता मी ज्यावेळेला इथून एखादं डॉक्युमेंट्स पाठवेल, ओके, पीडीएफ करून, तेव्हा ती त्याच्या आधी आता ही डिजिटल सिग्नेचर कोणीही ऍड करू शकत नाही खरं सांगायचं तर, कारण ह्याच्या जे सर्टिफिकेशन असतं ते आता पुढे आपण बघायचो. तुम्हाला एवढं तर कळालं की डिजिटल सिग्नेचर इन्सर्ट कशी केली जाते. देन आता परत पुढचा पार्ट बघूयात आपला. ओके, सो त्यांनी म्हटलं क्रिएट सिग्नेचर लाईन वर्ड एक्सेल. इन द डॉक्युमेंट्स और वर्कशीट प्लेस युअर पॉइंटर वेअर यू वॉन्ट टू क्रिएट अ सिग्नेचर लाईन. तिथे आपण कर्सर ठेवला होता. ऑन द इन्सर्ट टॅब, त्याच्यानंतर इन्सर्ट टॅबला आपण गेलो. त्याच्यानंतर इन द टेक्स्ट ग्रुप मध्ये जाऊन क्लिक द सिग्नेचर लाईन. सिग्नेचर लाईन वरती आपण क्लिक केलं. सिग्नेचर लाईनला क्लिक केल्याच्या नंतर लिस्ट अँड देन क्लिक मायक्रोसॉफ्ट ऑफिस सिग्नेचर लाईन. ओके, त्याच्यावर क्लिक केलं. इन द सिग्नेचर सेटअप डायलॉग बॉक्स टाइप इन्फॉर्मेशन दॅट विल बी अपियर वेन beneath the signature line. सजेस्टेड सायनर हे आपण टाकलं होतं नाव आपलं. सजेस्टेड सायनर्स टायटल ते टाकलं होतं कोण आहे. ते सजेस्टेड सायनर्स ईमेल ऍड्रेस तेही टाकलं होतं. इन्स्ट्रक्शन टू द सायनर त्याच्यात काही नव्हतं. त्याच्यानंतर ओके म्हटलं आपण. ओके म्हटल्याच्या नंतर एकच मिनिट, allow the signers to add comment in the sign dialogs. त्यानंतर जो सायनिंग बॉक्स आपण बघितलं त्याच्यामध्ये काय होतं की जो सायनर आहे तो त्याची कमेंट ऍड करू शकतो. त्याच्यानंतर शो साइन डेट
इन सिग्नेचर लाईन. त्यानंतर सिग्नेचर लाईनला काय होतं की तुमचे साईन ज्या वेळेला कराल त्याची डेट सुद्धा तिथे मेन्शन होते. टू ऍड ऍडिशनल सिग्नेचर लाईन्स रिपीट द स्टेप्स. जर तुम्हाला दोन ठिकाणी सिग्नेचर लाईन ऍड करायचे तर तुम्ही जे स्टेप्स आता काय केले ती स्टेप्स तुम्हाला रिपीट करावी लागते. देन इफ द डॉक्युमेंट्स रिमेन्स अनयूज the signature message bar appears. Click view signature to complete the signature process. If the documents remains unsigned, जर तुमचे डॉक्युमेंट्स अनसाइन राहिले असेल तर सिग्नेचर मेसेज बार ऍपेस. क्लिक व्ह्यू सिग्नेचर. सो सिग्नेचर मेसेज बॉक्स आहे त्याला क्लिक केल्याच्या नंतर तुमचे सिग्नेचर दिसते आणि तुमचे डॉक्युमेंट्स कंप्लीट होतात, प्रोसेस कंप्लीट होतात. साइन द सिग्नेचर लाइन वर्ड एक्सेल. When you sign a signature line, you add a visible representation of your signature and a digital signature. In the file, right-click the signature line. Note if the file opens the protected view, if the file is from a reliable source. Currently, if the file open the protected view, क्लिक एडिट एनिवे. जर प्रोटेक्टेड व्ह्यूला जर फाईल ओपन होत असेल तर काय करायचंय, क्लिक एडिट एनिवे. एडिट एनिवे वरती क्लिक करायचं. इफ द फाईल इज फ्रॉम अ रिलायबल सोर्स, जर ते एखादा रिलायबल सोर्स मधून असेल. देन फ्रॉम द मेनू सिलेक्ट साईन. त्याच्यानंतर मेनू मध्ये तुमची साईन सिलेक्ट करायचं, मग मी ज्या पद्धतीने सांगितलं. टू ऍड अ प्रिंटेड व्हर्जन ऑफ युअर सिग्नेचर, टाईप युअर नेम इन द बॉक्स नेक्स्ट टू द एक्स. एक्स नंतर तुमचं नाव तिथे मेन्शन करा. देन टू सिलेक्ट अन इमेज ऑफ युअर रिटन सिग्नेचर, क्लिक सिलेक्ट इमेज. इन द सिलेक्ट सिग्नेचर इमेज डायलॉग बॉक्स, find the location of your signature image file, select the file that you want and then click select. तुम्हाला हवी असलेली सिग्नेचर सिलेक्ट करा आणि त्याच्यावरती क्लिक करा. आता इथे काय म्हटलंय, नोट्स. त्याने काही नोट्स दिल्यात. फॉर कस्टमर्स युजिंग चायनीज, Korean or Japanese language version, the stamp signature line option appears. जर तो वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये जरी लँग्वेज मध्ये जर कस्टमर्स बघायचं तर स्टॅम्प सिग्नेचर लाईन ऑप्शन अपियर, तिथं स्टॅम्प सिग्नेचर ऑप्शन जो आहे ते त्याला दिसतं. देन in addition you can sign a signature line by double clicking the signature line. सिग्नेचर लाईन वरती डबल क्लिक केल्याच्या नंतर सुद्धा तुम्ही सिग्नेचर सेक्शनला जाता येतं. क्लिक द ॲरो नेक्स्ट टू सिग्नेचर फ्रॉम द मेनू, सिलेक्ट साईन. त्याच्यानंतर तुम्ही नेक्स्ट मेनूला जाऊन साईन सिलेक्ट करू शकता. टू ऍड हँड रिटन सिग्नेचर, जर तुम्हाला हँड रिटन सिग्नेचर ऍड करायचे आहे, सिग्नेचर ऍड करायचे, सिग्नेचर साइन युअर नेम इन द बॉक्स नेक्स्ट टू द एक्स बाय युजिंग द इंकिंग फीचर. म्हणजे जे टॅबलेटला वगैरे असतो ना स्क्रीन टच, सो त्याच्यावरती तुम्ही एक्स जो आहे दिलेला त्याच्या पुढे तुम्ही तुमच्या हाताने सुद्धा त्या जो डिजिटल पेन येतो किंवा स्टिक येते त्या स्टिकने तुम्ही त्याच्यावरती साइन करू शकता. देन क्लिक साइन. द सिग्नेचर बटन appears the bottom of the documents of वर्डशीट. वर्डशीटच्या बॉटमला सिग्नेचरचं जो बटन आहे ते दिलेलं असतं. देन रिमूव्ह डिजिटल सिग्नेचर फ्रॉम वर्ड एक्सेल. आता वर्ड किंवा एक्सेल मधून डिजिटल सिग्नेचर कशी रिमूव्ह केली जाते. ओपन द डॉक्युमेंट ऑफ वर्कशीट दॅन कंटेन द व्हिजिबल सिग्नेचर यू वॉन्ट टू रिमूव्ह. ओपन केल्याच्या तुम्हाला जर ती रिमूव्ह करायचे, राईट क्लिक द सिग्नेचर लाईन. सिग्नेचर लाईन वरती राईट क्लिक करा. देन क्लिक रिमूव्ह सिग्नेचर आणि त्याच्यानंतर रिमूव्ह सिग्नेचर म्हणून क्लिक करून ती त्याच्यावरती तुम्हाला एस वर नाव विचारलं जाईल. एस म्हटल्याच्या नंतर तुमची जी सिग्नेचर आहे ती काय होईल, डिलीट होऊन जाईल. देन रिमूव्ह डिजिटल सिग्नेचर फ्रॉम वर्ड ऑर एक्सेल. आता ही त्यांनी पुन्हा ते स्टेप दिलेली आहे, प्रिंटिंग मिस्टेक आहे. अँड इंडिव्हिज्युअल डिजिटल सिग्नेचर इन वर्ड, एक्सेल और पॉवर पॉइंट. To protect the authenticity of a document content, you can add an invisible digital signature. Signed documents have the signatures button at the bottom of the document. आता जर तुम्हाला इनविजिबल सिग्नेचर करायचे आहे तर त्यासाठी
काय करावं आपण पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करून बघू. ही जी आहे पहिली आपण डिलीट करून टाकू. फाईलला गेलो. फाईलला गेल्याच्या नंतर त्यांनी काय म्हटलंय, इन्फो मध्ये प्रोटेक्ट डॉक्युमेंट्स त्याच्यावरती क्लिक करायचं आणि इथे ऍड डिजिटल सिग्नेचर. तुम्ही इथून डायरेक्टली डिजिटल सिग्नेचर एखादी तुमची साईन केलेली ऍड करून घेऊ शकता. ती ऍड झाल्याच्या नंतर इथे सेव्ह म्हटलं की तुमची ती डिजिटल सिग्नेचर आहे ती सेव्ह होईल आणि ही जी आहे ही इनविजिबल राहील. ओके, परत जाऊयात आपण. सो क्लिक फाईल टॅबला क्लिक केलं, देन क्लिक इन्फोवरती क्लिक केलं, क्लिक प्रोटेक्ट डॉक्युमेंटवरती क्लिक केलं, प्रोटेक्ट वर्कबुक और प्रोटेक्ट प्रेझेंटेशन, क्लिक ऍड डिजिटल सिग्नेचर, त्यानंतर क्लिक आणि ऍड डिजिटल सिग्नेचरवरती आपण क्लिक केलं आणि त्याच्यानंतर खाली ऍड डिजिटल सिग्नेचर, रीड द वर्ड एक्सेल और पॉवर पॉइंट मेसेज, देन क्लिक ओके. त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती काय म्हटलं, त्याला ओके म्हटलं. In the signature dialog, in the sign dialog box, in the purpose of signing this document box, type the purpose. त्याच्यानंतर त्याच्यात काय करतंय, इन द साइन डायलॉग बॉक्स, इन द पर्पज ऑफ सायनिंग दिस डॉक्युमेंट बॉक्स. त्याच्यानंतर त्या सायनिंग बॉक्स मध्ये साइन करण्याचा जे काय पर्पज आहे तुमचा तो, देन टाईप द पर्पज. त्याच्यानंतर त्याच्यात पर्पज टाईप करायचा आहे. सो देन क्लिक साइन, त्याच्यानंतर क्लिक साइन वरती क्लिक करायचं. ओके, बिकम्स रेडी ओनली प्रेझेंट. देन रिमूव्ह इनविजिबल डिजिटल सिग्नेचर. आता रिमूव्ह कशी करायची, ओपन द डॉक्युमेंट्स वर्कशीट प्रेझेंटेशन, क्लिक द फाईल टॅब, पुन्हा फाईल टॅबला जायचं, पुन्हा इन्फो वरती क्लिक करायचं, परत व्ह्यू सिग्नेचर येईल तिथं, मग ऍड सिग्नेचर होतं तिथे व्ह्यू सिग्नेचर येईल. देन द डॉक्युमेंट वर्कशीट अँड द सिग्नेचर पॅन अपियर्स, त्यानंतर सिग्नेचर तुम्हाला दिसेल. नेक्स्ट टू द सिग्नेचर नेम क्लिक द ॲरो, क्लिक रिमूव्ह सिग्नेचर अँड क्लिक एस, त्याच्यानंतर तुम्ही एस म्हणू शकता. ओके, अशा पद्धतीने तुम्ही त्याला ती रिमूव्ह सुद्धा तुम्हाला ती सिग्नेचर करता येते. ओके, आता आपण काय करूयात, हा लेक्चर इथे थांबूयात, थोड्या वेळाने नेक्स्ट लेक्चरला पुन्हा भेटूया.